3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली। आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय। नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला। देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 ला नीटची परीक्षा दिली होती। त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। देशभरात 42 तास अगोदर या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्यानं पेपर फुटलेला। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। 3 तारखेला ज्या केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तिथेच पुन्हा परीक्षा होणार आहे। विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही, शिवाय विद्यार्थ्यांना पुन्हा होणाऱ्या नीट परीक्षेकरता शुल्कही भरावं लागणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं। तर नीट पेपर फुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलंय। एबीपी माझाच्या हाती या संदर्भात एक्सक्लुझिव्ह माहिती आहे। फुटलेल्या पेपरची पहिली कॉपी नाशिकमध्ये तयार झाली अशी माहिती आहे। नाशिकमध्ये तयार झालेली पहिली कॉपी नंतर हरियाणात नेण्यात आली। नाशिकमध्ये फुटलेल्या पेपरचे 10 सेट्स हरियाणात तयार करण्यात आले। त्यानंतर ते हरियाणा, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेशात नेल्याची माहिती आहे। या प्रकरणी राजस्थानमधून एकाला ताब्यात घेण्यात आले। तर नीट पेपर फुटीच्या नाशिक कनेक्शन प्रकरणी नवी माहिती समोर येते। या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। संशयित आरोपी शुभम खैरनाने 10 लाख रुपयांना प्रश्नपत्रिका विकत घेत 15 लाख रुपयांना विकली अशी माहिती आहे। त्यानंतर ही प्रश्नपत्रिका इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे। देशामध्ये सर्वात पहिला पेपर नाशिकमध्ये फुटला। या प्रकरणी नाशिकमधल्या 30 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। राजस्थान सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। सीबीआयकडून तपास करण्यात येतोय। आतापर्यंत राजस्थानमधनं 45 जणांची चौकशी झाली आहे। 24 जणांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी कन्सल्टन्सी एजन्सी चालवणारा मनीष पेपर फुटीचा मास्टरमाइंड असल्याचं सांगण्यात येत आहे। नाशिकमधूनही पोलिसांनी 30 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलंय। संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलीस आणि तपास यंत्रणा चौकशी करत आहे। काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी नीट परीक्षेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओत त्यांनी नीट पेपर संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले। नमस्कार, मैं आज 24 लाख स्टूडेंट्स से बात करना चाहता हूं जिनको नीट पेपर लीक से नुकसान हुआ। सड़क से संसद तक हम आपके साथ खड़े हैं। 24 लाख स्टूडेंट्स से मैं कहना चाहता हूं, आप अकेले नहीं हो। पिछले 7 साल में 70 बार पेपर लीक हुआ है और 2 करोड़ युवाओं को पेपर लीक से नुकसान हुआ। एक साथ हम ये लड़ाई लड़ेंगे और ये लड़ाई जीतेंगे। मेन इशू जो है वो हमारा पेपर लीक है। So it's not only about 24 lakh NEET students, it's about whole family. There was a digital leak also this time. यस सर। अगर आपने ठीक से प्रेशर डाला और आप पीछे नहीं हटिए और अगर आप काफी स्टूडेंट्स आ जाएंगे तो वो दोनों इंस्टीट्यूशंस इसको कैंसिल करें। पावर ना कोर्ट के हाथ में है। दरम्यान नीट पेपर फुटीवरून अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर निशाणा चालवलाय। सरकार चालवणं सोपं काम नाहीये। ज्या लोकांकडून पेपर चांगल्या पद्धतीने घेणं होत नाही ते सरकार काय चालवणार अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली। सरकार चलाना कोई आसान काम नहीं है। सरकार चलाना बहुत मुश्किल काम है। जिन लोगों से एक पेपर ठीक से नहीं होते बिना लीक करवाए वो सरकार क्या चलाएंगे? मिले हुए हैं ये लोग। इट इज अ केस ऑफ कंप्लीट कल्यूजन। लाखों करोड़ों बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ किया जा रहा है। उन सब बच्चों के साथ मेरी संवेदनाएं हैं और मैं उन सब बच्चों को बोलना चाहता हूं कि सड़कों के ऊपर उतरना पड़ेगा। ये सरकार केवल और केवल जन आंदोलन की भाषा समझती है और केजरीवाल आप लोगों के साथ है। नीटची परीक्षा रद्द झाल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर फुटले, यामध्ये नुकसान मात्र विद्यार्थ्यांचं होतं अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। हा पेपर फुटीमधला भ्रष्टाचार सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींच्या भवितव्यासाठी अत्यंत धोकादायक आहे असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं। गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात। मग एमपीएससी असो, नीट असो, कुठचीही स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं। कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झालेला नाही। हा जो काही पेपर फुटीच्या बाबतीतला पैसा नाही तर भ्रष्टाचार आहे तो सामान्य परिवारातल्या मुलामुलींच्या भवितव्यासाठी अतिशय धोकादायक आहे। आज परीक्षा कॅन्सल झाली असेल, आम्ही हा मुद्दा उठवला, या देशातून अनेक लोकांनी उठवल्यानंतर कुठेतरी या सरकारला जाग आली, पण याच्या मागे कोण आहे, कोण सूत्रधार आहे हे कुठे ना कुठेतरी शोधलं पाहिजे। आणि जे काही तिथं पनिशमेंट दिली जाते, जी काही कारवाई केली जाते ती कारवाई कडकच्या कडक कशी होईल या बाबतीत दक्षता सरकारच्या माध्यमातून घेतली जावी। आणि जर नाही तसं काही केलं तर हेच विद्यार्थी पुढच्या वेळेस या सरकारला
त्यांच्या पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून उत्तर देतील. नीटची परीक्षा पार पडल्यावर अनेक विद्यार्थी आपल्या गावी परतले तर काही जण पालकांसोबत परदेश दौऱ्यावर आहेत. मात्र परीक्षा रद्द झाल्याच्या निर्णयानंतर आता पुढे काय होणार, पुन्हा परीक्षा कधी होणार, याबाबत विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न आहे. आता मी यावर्षीच परीक्षा दिली नीटची आणि मी रिपीट करत होते यावर्षी. सो माझा पेपर खूप चांगला गेला, पण आता मला परत द्यावं लागतं. ते खूप रिस्की सिच्युएशन आहे. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो म्हणजे मेंटल आपल्याकडे एक स्ट्रेंथ असली पाहिजे आणि आपल्याला थोडंसं एक काय म्हणतात त्याला स्ट्रेसला आपण थोडं टॉलरेट करता आलं पाहिजे ना आपल्याला. पण असं एकदा झाल्यानंतर दोनदा झाल्यानंतर आपल्याला ती स्टेटस म्हणजे आपल्या मानसिक स्थिती बिघडून जाते. और वो नीट एग्ज़ाम देने में जो मेंटल स्ट्रेस स्ट्रेन पूरे फैमिली को लेके जो स्ट्रेसफुल सिचुएशन था वो वापस से रिपीट होगा. दैट इट सेल्फ इज़ वेरी वेरी डिमोटिवेटिंग. दरम्यान केंद्र सरकारने पेपर फुटीमुळे नीटची परीक्षा रद्द केली. या निर्णयामुळे देशातील नीटची परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली. अकोला हे राज्यातील नामांकित कोचिंग क्लासेससाठी प्रसिद्ध असलेलं शहर. राज्यभरातले हजारो विद्यार्थी अकोल्यात नीटचा अभ्यास करण्यासाठी येतात. परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील नीटची शिकवणी घेणारे प्राध्यापक ललित काळपांडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. आपली परीक्षा पद्धती किती तकलादू आहे याचा प्रत्यय जो आला आहे तो आज नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे आलेला आहे. आणि या नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास केला, त्यांचा हिरमोड झालेला आहे. आपल्यासोबत विद्यार्थी आहेत आणि आपण आहोत अकोल्यातल्या ललित ट्युटोरियल्समध्ये. आपल्यासोबत विद्यार्थी जसे आहेत, आपल्यासोबत शिक्षकही आहेत. त्यांनी वर्षभर या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली. आपल्यासोबत विद्यार्थी आहे. तू परीक्षा दिली आणि आज परीक्षा रद्द झाल्याचा जे तुला समजलं, काय भावना काय आहेत, काय वाटतं तुला? सर मैं अभी 12th में हूँ. मैंने अभी इसी साल नीट एग्जामिनेशन दी थी और अभी आज ही मुझे सुनने में मिला है कि री नीट होने वाली है. तो अभी हमारी प्रिपरेशन 2 साल की वो तो गई हमारी. अभी हमें री नीट डबल से देनी होगी. दिवस रात्र तो अभ्यास केला होता आणि आता परत परीक्षा द्यावी लागते. थोडासा रिलॅक्स झाला होता आता आणि परत परीक्षेचं टेन्शन आलं असेल. काय वाटतं ही परीक्षा रद्द झाल्यामुळे? परीक्षा रद्द झाली पण आता परत एक चान्स मिळालेला आहे सर्वांना चांगलं प्रूव्ह करायसाठी. सगळ्यांनी परत चांगला अभ्यास करावा आणि चांगले मार्क घ्यावे. वाईटातूनही चांगला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.